तर विद्यार्थ्यांना स्पेशल आणि फ्रेश या सुपर क्लासमध्ये सर्वांचेच रोजच्यासारखेच स्वागत आहे। सुपर क्लासमध्ये आज देखील या ठिकाणी कल्याण डोंबिवली महानगरपालिका भरतीसाठी अतिशय महत्त्वाचे असणारे आपण जीके क्वेश्चन्स पाहणार आहोत, कव्हर करणार आहोत। तसेच विद्यार्थ्यांनो याच भरतीसाठी आपण काय केलेले आहे 580 पेजेसचे 560 पेजेसचे एक पीडीएफ तयार केलेली आहे। ज्या पीडीएफ मध्ये विद्यार्थ्यांनो आपल्याला माहितीचा अधिकार अधिनियम 2005 संपूर्ण मिळणार आहे। तसेच महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम 1949 मधील महत्त्वाचे कलमे मिळणार आहेत। इतिहास मधील ए टू झेड समाजसुधारक असतील इन डिटेल मध्ये, एवढ्या डिटेल मध्ये कुठेही एमसीक्यू मिळणार नाही, 100% खात्री आहे। तसेच जनगणना 2011 असो, विज्ञानवरील 500+ एमसीक्यू असो, भूगोलवरील एमसीक्यू असो, हे देखील मिळतील। तसेच अर्थशास्त्रवरील एमसीक्यू देखील विद्यार्थ्यांना आपल्याला या पीडीएफ मध्ये मिळणार आहेत। त्या कारणास्तव जो हे विद्यार्थी आहे पीडीएफला घेण्यासाठी या नंबरवर आपल्याला काय करायचं आहे, व्हॉट्सअप करायचा आहे, कॉल नाही करायचा आहे, व्हॉट्सअप करण्याची रिक्वेस्ट आहे। तर लगेच करून घ्यायचं आहे। जोही इच्छुक विद्यार्थी आहे त्या सर्वांनी चॅनलवर तुम्ही सबस्क्राईब करून घ्या लगेच, जर तुम्ही पूर्वी नसेल केलेला सबस्क्राईब। तर जेव्हा सबस्क्राईब कराल ना, पुढची सुपर क्लास आपल्या चॅनलवर जेव्हा कधी अपलोड होईल त्याची नोटिफिकेशन अपलोड करतात तुम्हाला मिळून जाईल। चला मग सुपर क्लासला सुरुवात करूया। सर्वात पहिला प्रश्न कव्हर करूया। प्रश्न असा आहे की कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत निवडणूक वार्ड किती आहेत ते आपल्याला विचारलेले आहे। निवडणूक वार्ड आपल्या कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत 200 वार्ड आहेत का, 120, 107 किंवा 140? ऑप्शन्स क्रमांक या ठिकाणी योग्य आहे आपल्यासमोर 3। 107 वार्डांचा निवडणूक वार्डांचा समावेश आहे कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत आहे। प्रश्न दुसरा, 100 रुपयाच्या नोटेवर पुढीलपैकी कोणाची स्वाक्षरी असते ते आपल्याला विचारलेलं आहे। नोटेचं लक्षात घ्यायचं आपल्याला किती रुपयाची आहे, 100 रुपयाची। तर मुख्यमंत्री, पंतप्रधान, राष्ट्रपती किंवा आरबीआयचे गव्हर्नर? तर ऑप्शन क्रमांक 4 आरबीआयचे गव्हर्नर यांची जी स्वाक्षरी आहे 100 रुपयाच्या नोटेवर असते। प्रश्न तिसरा, लॉर्ड आयर्विन हे कोणत्या गोलमेज परिषदेवेळेस भारताचे व्हाईसरॉय होते ते सांगायचं आहे। ती कोणती गोलमेज परिषद होती ज्या ठिकाणी लॉर्ड आयर्विन व्हाईसरॉय राहिले? पहिली, दुसरी, तिसरी किंवा वरीलपैकी सर्व? तर पहिल्या गोलमेज परिषदेच्या वेळेस लॉर्ड आयर्विन हे भारताचे व्हाईसरॉय होते, हे आपल्याला लक्षात घ्यायचं आहे। प्रश्न चौथा पाहूया। जगाला मानव धर्म शिकवणारे कवी म्हणून पुढीलपैकी कोणास ओळखले जात असते? काय, मानव धर्म शिकवणारे कवी म्हणून ओळखले जाणारे कोण आहेत? साने गुरुजी, तुकडोजी महाराज, संत एकनाथ महाराज किंवा वरीलपैकी नाही? तर ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 1 योग्य आहे। साने गुरुजी यांनी जगाला मानव धर्म शिकवलेला आहे। प्रश्न 5वा करूया। बायबलचे मराठीमध्ये रूपांतर पुढीलपैकी कोणामार्फत करण्यात आलेले होते? कोण आहेत त्यांनी ज्यांनी बायबलचे मराठीमध्ये रूपांतर केलेले होते? पंडिता रमाबाई, ॲनी बेझंट, रमाबाई रानडे किंवा सरोजिनी नायडू? तर ऑप्शन क्रमांक 1 म्हणजेच पंडिता रमाबाई यांनी बायबलचे मराठीमध्ये रूपांतर केलेले होते हे कळते। कव्हर करूया। प्रश्न 6वा, कोणते जीवनसत्व शरीरातील रोग प्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी मदत करते? ते कोणते जीवनसत्व आहे जे रोग प्रतिकारक शक्ती जे आहे वाढवते? जीवनसत्व डी, जीवनसत्व अ, बी किंवा सी? तर ऑप्शन क्रमांक 4 जीवनसत्व सी जे आहे शरीरामध्ये रोग प्रतिकारक शक्ती वाढवण्यास मदत करते। नोटेवर महात्मा गांधी यांच्या फोटोपूर्वी कशाचे चित्र होते ते सांगायचं आहे। नोटेवर जी महात्मा गांधीजींचे सध्या फोटो आहे त्याच्यापूर्वी काय होते? पंडित नेहरू यांचे फोटो होते का, ताजमहाल, अशोक स्तंभ किंवा वरीलपैकी सर्व? तर ऑप्शन क्रमांक या ठिकाणी विद्यार्थ्यांनो ये 3 योग्य आहे। अशोक स्तंभाचे जे चित्र आहे महात्मा गांधी यांच्यापूर्वी नोटेवर राहायचे। उष्णकटिबंधीय सदाहरित वने कोणत्या भागात जास्त आढळतात ते सांगायचं आहे। महाराष्ट्रातील तो कोणता भाग आहे ज्या भागात उष्णकटिबंधीय सदाहरित वने आहेत? कोकण, विदर्भ, मराठवाडा किंवा नागपूर? ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 1 म्हणजेच काय, कोकण भागामध्ये उष्णकटिबंधीय सदाहरित वने जे आहे जास्त आहेत। तर विचारलेलं की भगवान बुद्धांना ज्ञानाची प्राप्ती कोणत्या ठिकाणी झालेली होती ते सांगायचं आहे। ऑप्शन्स मध्ये दिलेले आहे बोधगया, सारनाथ, कुशीनगर किंवा लुंबिनी? तर ऑप्शन क्रमांक 1 बोधगया या ठिकाणी जे आहे भगवान गौतम बुद्धांना ज्ञानाची प्राप्ती झालेली होती हे कळते। प्रश्न करूया 10वा। महाराष्ट्राच्या ईशान्य सीमेलगत खालीलपैकी कोणत्या टेकड्या आहेत? कोणत्या या ठिकाणी ईशान्य सीमेलगत असणाऱ्या टेकड्या सांगायच्या आहेत? गाविलगड, चिरोली, दरकेसा किंवा भामरागड? तर ऑप्शन क्रमांक
3 दरकेसा टेकड्या ईशान्य सीमेलगत महाराष्ट्राच्या असलेल्या कळतात. प्रश्न 11 कव्हर करूया. राज्याचा सर्व शासन व्यवहार व कामकाज कोणाच्या नावाने चालते ते सांगायचं आहे. राज्याचा विचारलेला आहे. ऑप्शन्स मध्ये दिलेले आहे या ठिकाणी मुख्यमंत्री, राज्यपाल, पंतप्रधान किंवा या ठिकाणी वरीलपैकी सर्व. ऑप्शन्स क्रमांक 2 राज्यपाल यांच्या नावाने जे आहे राज्याचा सर्व शासन व्यवहार तसेच कामकाज हे चालवले जाते. प्रश्न 12 चिल्का सरोवर कोणत्या नदीच्या दक्षिणेस स्थित आहे ते सांगायचं आहे. सरोवराचं नाव आहे चिल्का हे सरोवर. महानदी गंगा, गोदावरी किंवा वरीलपैकी नाही. तर ऑप्शन क्रमांक 1 महानदीच्या कोणत्या, तर महानदीच्या दक्षिणेला स्थित असलेले कोणते सरोवर असले तर या ठिकाणी दिसते महानदीच्या असलेले कळते. प्रश्न 13 कव्हर करूया. सिमला करार विचारलेला आहे की सिमला करार आपल्याला विचारलेला आहे की ज्या वर्षी झालेला होता त्या वर्षी पाकिस्तानचे पंतप्रधान कोण राहिलेले आहेत. कोण होते पंतप्रधान सांगा बरं तुम्हाला येत असेल तर या ठिकाणी ऑप्शनमध्ये आहे अली भुट्टो, इम्रान खान, इक्बाल खान किंवा वरील नाही. तर अली भुट्टो यांनी जे आहे सिमला करार जेव्हा झाला भारत पाकिस्तानमध्ये तेव्हा पाकिस्तानच्या पंतप्रधान होत्या हे कळते. कव्हर करूया प्रश्न पुढचा. 1 मिनिट थोडासा. ओके, प्रश्न 14 पाहूया. तर विचारलेले की कुटुंब नियोजन हा जो विषय आहे पुढीलपैकी कशामध्ये आहे, कोणत्या सूचीमध्ये आहे. कुटुंब नियोजन हा विषय महत्त्वाचा विषय आहे. राज्य सूचीमध्ये, केंद्र सूचीमध्ये, समवर्त सूची किंवा वरीलपैकी नाही. तर ऑप्शन क्रमांक 3 समवर्त सूचीमध्ये कोणता कुटुंब नियोजन हा विषय असलेला दिसतो. 15वा प्रश्न नट सम्राट हे अतिशय प्रसिद्ध साहित्य पुढीलपैकी कोणाचे आहे. नट सम्राट यावर मराठी चित्रपट देखील बनलेला आहे. गोविंदाग्रज, आचार्य अत्रे, किर्लोस्कर किंवा कुसुमाग्रज. तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 कुसुमाग्रज म्हणजेच कोण, विष्णू वामन शिरवाडकर यांचे जे आहे नट सम्राट हे अतिशय प्रसिद्ध असलेले साहित्य आहे. 16 प्रश्नात विचारले की जयंती नारळीकर यांचे आत्मचरित्र कोणते आहे ते सांगायचं आहे. व्यक्ती आहेत जयंत नारळीकर. करेचे पाणी, स्मरणगाथा, 4 नगरातील माझे विश्व किंवा कृष्णाकाठ. ऑप्शन क्रमांक 4 योग्य आहे. 4 नगरातील माझे हे विश्व या ठिकाणी जयंत नारळीकर यांचे आत्मचरित्र आहे. प्रश्न 17 राष्ट्रीय युवा दिन जो आहे विचारलेला आहे की कोणत्या दिवशी साजरा होत असतो. कोणता दिवस, राष्ट्रीय युवा दिवस. ऑप्शन्स मध्ये आहे विद्यार्थ्यांनी या ठिकाणी 13 जानेवारी, 12 जानेवारी, 10 किंवा 14 जानेवारी. तर ऑप्शन क्रमांक 2 म्हणजेच 12 जानेवारी या दिवशी या ठिकाणी राष्ट्रीय युवा दिन साजरा होत असतो. सत्यशोधक समाजाची स्थापना विचारलेली की कोणी केलेली आहे. सोपा प्रश्न आहे पण हा प्रश्न TCS विचारत असते राहू. ठीक आहे. महात्मा गांधी, महात्मा फुले, सावित्रीबाई फुले किंवा आत्माराम पांडुरंग तर्खडकर. तर ऑप्शन क्रमांक 2 महात्मा फुले यांनी जे आहे विद्यार्थ्यांनो कोणत्या वर्षी 1867 मध्ये कोणत्या ठिकाणी पुणे येथे जे आहे कोणत्या, तर सत्यशोधक समाजाची स्थापना केलेली होती. कव्हर करूया प्रश्न 19. नीती आयोगाचे फुल फॉर्म आपल्याला विचारलेले आहे. विस्तारित रूप नीती आयोगाचे कोणते आहे. तर नॅशनल इन्स्टिट्यूशन फॉर ट्रान्सफॉर्मिंग इंडिया, नॅशनल इंडस्ट्री फॉर ट्रान्सफॉर्मिंग इंडिया किंवा हा एक पर्याय आहे खाली वरीलपैकी नाही. तर ऑप्शन क्रमांक 1 नीती आयोगाचे जे आहे विद्यार्थ्यांनो ऑप्शन क्रमांक 1 नॅशनल इन्स्टिट्यूशन फॉर ट्रान्सफॉर्मिंग इंडिया हे विस्तारित रूप आहे नीती आयोगाचे. प्रश्न 20 गेट ऑफ इंडिया हे कोणत्या खडकापासून बनलेले आहे ते सांगायचं आहे. गेट ऑफ इंडिया कोणत्या खडकापासून बनलेली आहे. संगमरवर, बेसॉल्ट, वरील दोन्ही किंवा नाही. तर बेसॉल्ट खडकापासून जे आहे या ठिकाणी काय, तर गेट ऑफ इंडिया हे बनवलेले आहे. तर कव्हर करूया या ठिकाणी प्रश्न 21. रथचक्र ही प्रसिद्ध कादंबरी पुढीलपैकी कोणाची आहे. कादंबरीचं नाव लक्षात घ्या, रथचक्र आहे. गोविंदाग्रज, नारायण पेंडसे, किर्लोस्कर किंवा कुसुमाग्रज. तर ऑप्शन क्रमांक या ठिकाणी योग्य आहे आपल्या समोर विद्यार्थ्यांना 2 नारायण पेंडसे यांची रथचक्र ही कादंबरी असलेली लक्षात घ्यायची आहे. प्रश्न 22
पहिली जनगणना जी की 1872 या वर्षी झालेली होती, तर विचारलेलं आहे की विद्यार्थ्यांनो त्यावेळेस कोणाच्या काळामध्ये झालेली आहे ती सांगायचं आहे. तो कोणाचा काळ होता 1872ला? तर लॉर्ड कर्झन, लॉर्ड मेयो, लॉर्ड हेस्टिंग किंवा लॉर्ड डलहौसी. ऑप्शन्स क्रमांक या ठिकाणी योग्य आहे आपल्यासमोर 2. लॉर्ड मेयो यांच्या काळामध्ये पहिली जनगणना जी की 1872 मध्ये झालेली होती ती आहे. प्रश्न 23वा, लघवी न होणे कोणत्या रोगाचे प्रमुख लक्षण आहे? ज्या रोगामुळे मानवाला लघवी होत नाही. मधुमेह, कावीळ, अतिसार किंवा कर्करोग. ऑप्शन्स क्रमांक विद्यार्थ्यांनो 3 योग्य आहे. 3 योग्य आहे. अतिसार या रोगामुळे जे आहे मानवाला लघवी होत नसते. प्रश्न 24वा, गायीची पुढीलपैकी कोणती जात आहे जी की विद्यार्थ्यांनो सर्वात जास्त दूध देते? दूध देणारी सर्वात जास्त कोण आहे? काळी, पांढरी, गीर किंवा वरील नाही? तर गीर गायीची जात जी आहे सर्वात जास्त विद्यार्थ्यांनो काय देते? तर दूध देत असते. प्रश्न 25वा असा आहे, संविधान सभेमध्ये एकूण किती सदस्यांचा समावेश होता? सांगा. संविधान सभेमध्ये किती सदस्य होते? ऑप्शन्स मध्ये दिले आहेत 380, 389, 340 किंवा 390. ऑप्शन्स क्रमांक या ठिकाणी 2 म्हणजे जो 389 सदस्य जे आहे संविधान सभेमध्ये समाविष्ट असलेले दिसतात. कव्हर करूया या ठिकाणी प्रश्न आपल्यासमोर 26वा, महात्मा फुले वस्तू संग्रहालय पुढीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? सोपा प्रश्न आहे. महात्मा फुले वस्तू संग्रहालय विषय आहे अहमदनगर, मुंबई, पुणे किंवा भुसावळ. ऑप्शन्स क्रमांक या ठिकाणी योग्य आपल्यासमोर 3. पुणे या जिल्ह्यामध्ये कोणते? तर महात्मा फुले वस्तू संग्रहालय आहे. दुधातील पाण्याची भेसळ ओळखण्यासाठी पुढीलपैकी कोणती चाचणी केली जात असते? सोपा प्रश्न हा देखील आहे. दुधातील पाण्याची भेसळ ओळखण्यासाठी लॅक्टोमीटर, एमिनोमीटर, वरील दोन्ही किंवा नाही? तर लॅक्टोमीटर ही चाचणी दुधातील विद्यार्थ्यांनो पाण्याची भेसळ ओळखण्यासाठी केली जात असते. कव्हर करूया प्रश्न 28वा जो की आहे, कृष्णा नदीकाठी कोणकोणते या ठिकाणी विचारलेलं आहे की ठिकाण आहेत? कोणकोणते ठिकाण आहेत कृष्णा नदीकाठी वसलेले? कराड, सांगली, मिरज किंवा वरीलपैकी सर्व? ऑप्शन्स क्रमांक 4 योग्य आहे. मिरज, सांगली, कराड हे सर्व ठिकाणे कृष्णा नदीकाठी वसलेले असलेले दिसतात. प्रश्न 29वा असा आहे, अल्ट्राव्हायोलेट किरणांचा शोध जो आहे कोणत्या शास्त्रज्ञांमार्फत लावण्यात आलेला आहे? अल्ट्राव्हायोलेट किरणांचा शोध अतिशय घातक असतात. फ्रोबेल, पाल म्युलर, रॉबर्ट बॉईल किंवा या ठिकाणी जोहान विल्हेम्स रिटर. तर ऑप्शन्स क्रमांक 4 जोहान विल्यम्स रिटर यांनी जे आहे अल्ट्राव्हायोलेट किरणांचा जो शोध आहे तो लावलेला दिसतो. कव्हर करूया प्रश्न या ठिकाणी पुढचा. प्रश्न आहे 30वा असा दिसून येतो की मका, तांदूळ, नाचणी हे सर्व कोणत्या प्रकारचे धान्य आहेत ते सांगायचं आहे. 3 धान्य विचारलेले आहेत. मका, तांदूळ, नाचणी. तृणधान्य आहेत का? मऊ धान्य, कडधान्य किंवा वरीलपैकी नाही? तर ऑप्शन्स क्रमांक या ठिकाणी 1 म्हणजेच तृणधान्य कोणते आहेत? मका, तांदूळ, नाचणी हे सर्व असलेले दिसतात. आता विद्यार्थ्यांनो या ठिकाणी सुप्रकाशात सोडण्यापूर्वी अतिशय महत्त्वाचे एक रिमाइंडर आहे. कल्याण डोंबिवली महानगरपालिका भरती स्पेशल असलेले आपण या ठिकाणी 560 पेजेसचे एक PDF तयार केलेली आहे. हे PDF तुम्हाला A to Z एक्झामसाठी देखील महत्त्वाचे राहणार आहे. जर ही एक्झाम जरी झाली यामध्येही बरेच क्वेश्चन्स येतील 100% खात्री आहे. आणि इतरही एक्झाम जे येतील TCSच्या विद्यार्थ्यांना त्यासाठी देखील महत्त्वाचे आहे. जोही इच्छुक विद्यार्थी आहे PDFला घेण्यासाठी या नंबरवर आपल्याला कॉल नाही करायचा आहे, व्हॉट्सअप करायचा आहे. ही सर्वांना रिक्वेस्ट आहे. जोही इच्छुक विद्यार्थी आहे त्यांनी तर सर्वांनी नक्कीच करायचं आहे. तुम्ही चॅनलवर नवीन आला असेल तर काय करायचं आहे, लगेच चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. आणि या सुपर क्लासला सोडण्यापूर्वी एक लाईक करून तुमच्यातर्फे थोडासा प्रोत्साहन पण नक्कीच दाखवायचा आहे. तर चला मग भेटूया पुढच्या एका स्पेशल आणि फ्रेश सुपर क्लासमध्ये.